जनतेचा आशीर्वाद आणि म्हणाले सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडकी मुलगी या सगळ्यांच्या वयोश्री योजना याची चौकशी लावू आणि म्हणाले कारवाई करू, जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. अरे कोणाला धमक्या देत आहे? तुमच्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. एकनाथ शिंदेला तुम्ही हलक्यामध्ये घेतला म्हणून तुमचा टांगा पलटी केला. टांगा पलटी घोडे परात. एवढ्या हलक्यात घेऊ नका. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा आनंदी साहेबाचा चेला आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या ज्येष्ठांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या मला जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जायला तयार आहे. पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ त्यांचा दरवाजा रोखून धरलाय. त्यांनी सत्तेचा दरवाजा बंद केलेला आहे आणि महायुतीचं सरकार येणार ना. सरकार कुणाचं येणार तुम्ही ठरवलं ना. मी राज्यात जिकडे जातोय तिकडे माझ्या लाडक्या बहिणी भाऊ उत्साहात येतात, ज्येष्ठ लोक येतात, मतदानाची वाट बघतात. कधी मतदान आणि कधी एकदा महायुतीला मतदान करतो आणि महायुतीला विजयी करतो असं लोकांना झालेलं आहे. बघा आम्ही 2 हप्ते पहिले दिले, लगेच विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे इकडे तर म्हणतात देणार नाही, दिल्यावर म्हणतात काढून घ्या. ते काय आहे दुटप्पी भूमिका, हे दुतोंडी साप, हे काय तुम्हाला काय आगा ना पिच्या काय चालू. थोडी जनाची नाही मनात तरी ठेवा. आणि मग म्हणाले आता आम्ही महालक्ष्मी योजना करणार. अरे आमच्या या लाडक्या बहिणींना, या आमच्या घरातल्या लक्ष्मी, गृहलक्ष्मी आहे, यांचा तुम्ही अपमान केलाय. आता अपमान केल्यानंतर या 20 तारखेला कडक लक्ष्मी बनवून तुम्हाला कायमचा घरी बसवल्याशिवाय